परमपूज्य श्री लक्ष्मीकांत महाराज यांचे चरित्रामृत. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. नमः चंडिकायै नमः. कोण तुझविन सांग मज गुरुराया, कैवारी सदया तूची ब्रह्मा तूची विष्णू, तू महेश अससी बा. अशक्य ते तुम्हा काय हो नारायणा, व्हावी कृपा आता मजवरी. कृपेने तुमच्या तुटे भवपाश, मोह सुरू आहे प्रपंचाचा. समर्थ हो तुम्ही माझे गुरुराव, करा पैल पार जीवनिया. सांगणे तुमचे आठविता मनी, गहीवरून ये नीरनयनी. होता कोलाहल हृदयी माझ्या, कशी सांगू कथा जनासिया. कृपेने तुमच्या जे जे आठवते, घेता शब्दरूप स्वयेची तुम्ही. केली अन्व्यास तुम्ही कर्मभूमी, फेडिले पांग जन्मभूमीचे. होती उभी सतत मायबाई पाठीशी, म्हणोनी कळी काळासी नव्हते भय. याची पुण्याईवर गजबजला आश्रम, दीन दुःखितांचे क्षेत्र झाले. त्यासाठी मग केली वहिवाट अनेक सण उत्सवांची. चैत्र मासात वासंतिक नवरात्र, प्रतिपदेपासून पंचमीपर्यंत या 5 दिवसात शतचंडी याग. पंचमीस होई हवन पूर्णाहुती. तृतीयेपासून आईचा उत्सव परंपरागत सुरू होई. चतुर्थीस आजूबाईची जन्मपत्रिका वाचून रात्री निघे अंबा पालखीतून. अष्टमीस निघे आईची ही स्वारी, प्रत्यक्ष आजूबाई प्रगटत असे. आषाढ मासात गुरुपौर्णिमेला व्यासरूपे तुमचे पूजन होई. शिष्यांसाठी जणू ही पंढरी, घेती दर्शन विठोबाचे. श्रावण मासात जागर शिवाचा, शक्ती समवेत शिवपूजा. 1.25 लक्ष लिंग करुणी पार्थिव, 9 दिनपर्यंत लिंगार्चन. अपूर्व ही पूजा नसे अन्य ठाई, शिवासी एकरूप होती जन. काय वर्णू त्याचा महिमा मी आता, प्रत्यक्ष तुम्हीच शिव होता. भक्ताची या हस्ते होई अन्नदान, प्रसाद रूपाने सकळांसी. आश्विन मासात शारदीय नवरात्र, बसत असे अंबा सिंहासनी. सप्तशती जप होम हवनादी, होतसे कुळाचार आजूबाईचा. मार्गशीर्ष मासी कृष्ण पक्षात, होई धनुर्मास अंबाबाईचा. भल्या पहाटेस स्नानादी करून, पूजन आईचे षोडशोपचारे. ब्राह्ममुहूर्ती होतसे नैवेद्य, त्याच वेळी भोजन असे सर्वांचे. एक एक विधी होई विधिवत, शास्त्रार्थ सांगती स्वये महाराज. पौष शुक्ल पक्षी अष्टमी तिथीस, शाकंभरी नवरात्र सुरू होई. पूजा अभिषेक लघु रुद्रावर्तन, 1 शतचंडी होई पूर्ण. पौर्णिमेस होई पूर्णाहुती हवन, तदनंतर महाप्रसाद घेती भक्तजन. येणेप्रमाणे उत्सव नेमिले महाराजे, भक्तिभावे जन करीती नवस. त्याने मग सुख समाधान पावतसे. आणिक कितीतरी करीती अनुष्ठान, आली ती फळाला सौख्यरूपे. श्रद्धावाना तिथे लाभली हो श्रद्धा, पुण्यवंते केला संचय पुण्याचा. निपुत्रकासी झाले पुत्र पौत्राधिक, दरिद्र्याचे दारिद्र्य दूर झाले. जेथे भक्तजन वांछितसे मनी, ते सर्व प्राप्त होईल त्यांना. म्हणती महाराज माय आजूबाई, कल्याणा तुमच्या उभी आहे. करावी तिची श्रद्धेने अर्चना, निशंक होनी भजावे तिला. ज्याचे मनी किंतु परंतु उपजला, त्यासी न सापडे ठाव तिचा. कलियुगी आहे अंबा ही जागृत, तुम्ही मात्र आता सोडा झोप. एक एक पळ काळाचा हा ग्रास, तुमचा पळ केव्हा ठावा नाही. सदोदित असे यम उभा दारी, त्याचे भय मनी असू द्यावे. परीक्षित राजाला भय मरणाचे, श्रीहरी कथेने उद्धरिला. तशी आजूबाई उद्धरील तुम्हासी, मनी असू द्यावी खूणगाठ. भक्ती तिची आहे अति बहु सोपी, नाम जपे तिला आळवावे. सोडा अवडंबर पाखंडनी ढोंग, तिला न आवडे ते कदापि.
सरळ मनाने घाला दंडवत, सोडा अभिमान मनोजडीचा. सुकृत तुमचे येई मग फळा, सांगत असे महाराज आपणासी. ज्यासी ऐसा सद्गुरू लाभला जीवनी, भाग्यवंत तोची संसारिया. म्हणून विनवितो करा गुरुसेवा, मनी सदोदित आठवा त्यांना. येईल जेव्हा काळ तुम्हा कठीण, निवारील संकट मग गुरुराव. आपुल्या मते नाही मी बोलत, असे हे वचन श्री गुरुचे. येणे परिजनी भक्तांच्या कल्याणा, अर्पिले जीवन लक्ष्मीकांते. ब्रह्मरूप तुम्ही आहा गुरुराया, चरणी ठेवितो मी माथा तुमच्या. ज्यावर झाली सद्गुरु कृपा, काय कमी त्या भक्ता जीवनी आपुल्या. ब्रह्मानंद त्यासी लाभे या जीवनी, उद्धरील कुळे 42. जे महाराजांचे चरणी लागती. जागती अष्टसात्विक भाव त्यांचे, दर्शने तुमच्या पापताप दैन्य. जाती हरोनिया तत्काळ, जो लागेल तुमच्या हो ध्यानी. त्याची भवचिंता जाई निघोणी, पुन्हा पुन्हा तुमच्या भेटीची मग आस. जैसे आकर्षे लोह चुंबकाप्रती, भ्रमतसे तो नर आपोआप. चित्तासी विपर्यास होई त्यांच्या, देवांचे हो तुम्ही आहा महादेव. नेती नेती वेद म्हणतसे, परमब्रह्मरूपा षड्गुण ऐश्वर्या. भक्त प्रतिपाळा सच्चितानंदा, सगुण निर्गुण दोन्ही तुमचे ठाई. पूर्ण ब्रह्म तुम्ही सद्गुरुनाथा, दया क्षमा शांती करुणेची जोड. रिद्धी सिद्धी दासी तुमच्या चरणी, येऊनी चरणी तुमच्या झालो मी धन्य. अक्षय सुखप्राप्ती झाली असे, आपुल्यानंतर भोपे घराण्यात. नाही कुणी वेद विद्या कर्मकांड पारंगत, ही शास्त्र संपन्नता असावी वंशात. त्यासाठी म्हणी विचार येतसे सतत, कुणास द्यावी ही दीक्षा आता. असावा तो अभ्यासू आणि गुणवंत, ज्ञान लालसाही त्यासी सतत. त्यासाठी मग अंबादास पुत्र योग्य वाटे, नाव त्याचे दीपक. बालपणापासूनच होता त्यांचा लळा त्यांना, सवे त्यासी सदा ठेवीतसे. विविध धार्मिक कार्यात बैसवीतसे, या मार्गे त्याचेवरी संस्कार सुरू करी. स्तोत्रमंत्र पठण, प्रारंभिक पूजेचे विधान. विद्वान विप्रासंगे घडविला त्यास सत्संग, करुणी त्याचा उपनयन संस्कार. पूजा अर्चा सप्तशिती विधान, व्हावा त्याचा पूर्ण वेदाभ्यास. धाडिले त्यासी गुरुग्रही, दुर्गादासमुळे वेद पारंगत. त्यांच्या आश्रमशाळेत सुरू झाली संहिता. प्रयोग आणि कर्मकांड केले आत्मसात दीपकने. नित्य धार्मिक वातावरण, जडन घडन त्याची होत. महाराजांसी ते पाहून मनी संतोष होतसे. हा होईल पुढे कुलदीपक, परंपरा कुळाची सांभाळीन. जडन घडन त्याची व्हावी नीट, म्हणून सतत लक्ष त्याचेवरी घेतसे. मग त्यास सेवेसी तत्परतेने सेवा तोही करी. अल्पावधीतच मग झाला निष्णात तो या कामी. मर्जी निरूप महाराजांच्या वर्ततसे तो सदा. त्यामुळे लाभली गुरुकृपा, कृतार्थ झाले जीवन. महाराजांची सेवा हाच त्याचा ठेवा, जीवनी हाच मेवा. प्राप्त केला दीपकने, त्याचा अनुभव आहे विलक्षण. होतो सद्गुरु रमण, कृपा केली त्याचेवरी. दीपकाची भार्या होती गर्भवती, 9 मास संपूर्ण होत चैत्रमासी. चैत्रमासी असतो उत्सव स्वारीचा, आणिक सोहळा रामजन्माचा. होतो साजरा मंदिरी, अष्टमीचे दिवशी कुलाचार आंबेचा. आई आजूबाईच्या दर्शनाचा दिवस तो, स्वारीचे दिवशी आज्ञा आईची घेण्याआधी. महाराजांचे पाद्यपूजन गृहामाजी होतसे. पूजनानंतर कुमकुम तिलक महाराज लाविती सगळ्यांना. अवघडलेल्या अवस्थेशी दीपक भार्या आली दर्शनासी. महाराजे कन्या अवलोकिली, स्थिती त्यांच्या ध्यानी आली. कृपा कटाक्षे जवळ केली, मस्तकी अभयकर ठेवी. गेली मोहरून सर्वांगी, उत्तर रात्रीचा प्रहर झाला. दीपक स्वारी सवे गेला,
सुखे नैव स्वारी सोहळा संपन्न झाला. मंदिरी परतले मग महाराज. दुसरे दिवशी होता रामजन्म सोहळा. महाराज म्हणती दीपकाशी, जावे त्वरे त्या रामजन्माशी. पाहतोय राम तुझी वाट घरी, होईना त्यास अर्थबोध काही. गेला तो झडकरी गृहा माझी, भार्या होती अवघडलेली. कळाही उदरी सहावेना, आला प्रकार दीपकच्या ध्यानी. घेऊन गेला त्वरे दवाखानी. राम जन्मला भार्येच्या उदरी, परी त्याचा श्वास अवरुद्ध होता. जगेल की नाही भरवसा नाही, डॉक्टरांनाही आशा नाही. चिंताक्रांत दीपक गुरुसी ध्याई, द्यावे वरदान लेकरास. साध पोचली श्री गुरु काणी, अनेक शिष्यांच्या गोतावळी. स्वीकारत होते अर्घ्यपाद्य पूजनी, थरारली भूमी आसनाखाली. श्री गुरूंनी केला अवरुद्ध स्वप्राण, दिले पुत्रास जीवनदान. डॉक्टरांनी मग लावला प्राणवायू, अवरुद्ध श्वास झाला मुक्त. एकाएकी श्रीगुरु झाले अचेतन, शिष्यवृंद चिंताक्रांत. बालकाचा श्वास झाला सुरळीत, रडणे त्याचे सुरू झाले. डॉक्टर म्हणती अहो आश्चर्य, नव्हती आस काही बाळाच्या जगण्याची. आनंदाचे डोही दीपक राम जन्म पाही, धावला वेगेची तो श्री गुरुच्या दर्शनाला. आलोट गर्दी श्री गुरुपाशी, काय घडले न कळे त्यासी. गर्दीतून वाट काढी पोचला श्री गुरुचरणाशी. त्यासी पाहता सद्गुरु पुसती, राम कसा आहे सांग मजसी. साध्यंत हकीगत निवेदिता, अश्रुनयनी दाटत श्री गुरूंच्या. म्हणे गड्या तुझा पुत्र झाला, राम जन्म आज सफळ झाला. एक शिष्य म्हणे दीपकासी, श्री गुरुने स्वये तारिले पुत्रासी. स्वप्राण देऊणी बालकासी, श्री गुरु म्हणती बालक दीपकासी. पुत्रप्राप्ती होण्यासाठी 12 वर्षे तपश्चर्या केली होती आपल्या पूर्वजांनी. तोच हा प्रसाद त्यांचा, ठेवा सांभाळून आता. नाव त्याचे रामशास्त्री, केले घोषित गुरूंनी. सद्गुरु कृपा झाली ही अपार, तेने धन्य झाला दीपक पामर. रामचंद्रसुत आजूबाई कुळाशी संबंधित, गुरुपदेश कथियेला. इति श्री सद्गुरु लक्ष्मीकांत महाराज चरित्र कथामृते गुरुपदेश कथननाम चतुर्थोऽध्यायः. श्री सद्गुरु लक्ष्मीकांत महाराज चरणार्पणमस्तु. चतुर्दशोऽध्याय समाप्तः. श्री लक्ष्मीकांत महाराज की जय.